मंडळी नमस्कार. आज महालक्ष्मी सरसला आपण इथे आलो आहोत. महालक्ष्मी सरस हे एक असं एक्झिबिशन आहे जिथे बहुतांश बचत गटांचं प्रॉडक्ट इथे विक्रीला ठेवलं जातं. त्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला गेलेला आहे. बरीच वर्ष हा प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्ममध्ये बऱ्याच लोकांना याच्यामध्ये त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी संधी मिळते. असं हे महालक्ष्मी सरस आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या संपूर्ण भारतातल्या बचत गटांसाठी त्यांच्या प्रॉडक्टच्या विक्रीसाठी हे एक्झिबिशन असतं. दरवर्षी मुंबईमध्ये असतं. याच्या आधी नागपूरला झालं. नागपूरला गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या तिकडच्या नियोजनामध्ये चांगला रिस्पॉन्स होता. जवळजवळ 5 ते 6 कोटींचा बिझनेस, खरं तर तो कमी आहे, पण 5 ते 6 कोटींचा बिझनेस इथे केला गेला. असं सुंदर इथे डेकोरेशन्स केलेले आहेत. तुम्ही एंट्रन्सपासूनच मी तुम्हाला दाखवलं आहे. मुळात माझा हेतू या सगळ्या छानछवकी दाखवण्याचा नाही आहे, कारण का ह्या सगळ्या डिपार्टमेंटल सगळ्या गोष्टी असतात. मी तुम्हाला मुळात याच्यातनं हेतू काय साध्य होतो किंवा उद्योजकांनी यातनं काय साध्य करता येऊ शकतं, उद्योजकांना, नवोदित उद्योजकांना, या संदर्भात मी तुम्हाला जरूर एक चांगला आराखडा तुम्हाला दाखवेन. अशा प्रकारची सुंदर अशी इथे कटआउट्स बनवलेले आहेत. लखपती दीदी ह्याच्यातनं एक असं त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे ग्रामीण महिलांना की असं कामं करून त्या लखपती होत आहेत आणि या पद्धतीचे आर्टवर्क्स इथे ठेवलेले आहेत. आता हे तुळजाभवानीचं मला वाटतं टाईल्सवरचं आर्टवर्क्स आहे. येस नो हे ॲक्रालिकवरचं केलेलं आहे. पांडुरंग आहे 2026. अशा ह्या चपला आहेत, कोल्हापुरी चपला. आणि असं हे सगळं सामान आतमध्ये विक्रीला आहे. हे बघा आपल्या कोकणचे प्रॉडक्टसुद्धा आहेत. शेण्या, गोवऱ्या, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळू शकतात. हे सुंदर आपल्या पारंपरिक वेशपरिधानातले ड्रेस आहेत लहान मुलांचे. मोठ्यांच्या चोळ्या आहेत, संपूर्ण नऊवार साडी आहे आणि लहान मुलांचे ड्रेस आहेत. झंपर ज्याला आपण म्हणतो जुनं जे आहे, अशा आर्टवर्क्स आहेत. असे सेंद्रिय खतातली गुळं, काकवी, मध, त्याच्यानंतर चिकू पावडर, असे सगळे प्रोडक्शन्स इथे आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्याच्याचबरोबर या अशा काही शोभेच्या वस्तू आहेत. छत्रपतींचा हा सुंदर असा स्टॅच्यू आहे. त्याच्याचबरोबर ह्या अशा काही प्रसाधनं, म्हणजे अशी गणपतीला तुम्हाला डेकोरेशनला ठेवता येऊ शकतात किंवा तुमच्याकडे ज्यावेळी देवार आहे किंवा तुमचा हल्ली बऱ्याच लोकांचे मोठे मोठे बंगलोज असतात, तर अशा बंगलोजला ते ठेवता येऊ शकतं आहे. तर अशा सगळ्या ह्या वस्तू आहेत आणि अशा सगळ्या वस्तूंचं असं एक प्रदर्शन आणि ते विक्री प्रदर्शन. यात वारली पेंटिंगपासून त्याच्यानंतर ज्वेलरीज, मातीकाम, अशा सगळ्या इमिटेशन ज्वेलरीज, या सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध होतील असं हे दालन महाराष्ट्र सरकार आणि मला वाटतं केंद्र सरकार, मला वाटतं महाराष्ट्र सरकार पण केंद्र सरकार इथे करून देतं. हा इकडे एक मॅप ठेवला आहे. नियोजन फार सुंदर आहे यांचं. इथे त्यांनी मॅप ठेवला आहे कुठल्या कुठल्या राज्यातून कोण कोण येतं. कोकण, पुणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर अशा ठिकाणी महालक्ष्मी सरस लागतं आहे. कोकणात पण असावं मे बी, कारण इथे दिलं आहे त्याप्रमाणे, कारण नागपूरचं झालं आहे, संभाजीनगर मे बी झालं असावं. तर अशा पद्धतीचे हे सगळे कटआउट्स आहेत. हा एक ऐसपैस असा डॉलर आहे, कारण का मिनिस्टर्स येतात, फंडिंग असतं, याला लागतं आणि या पद्धतीने या सगळ्या गोष्टी इथे हाताळल्या जातात. आता हा असा एंट्रन्स आहे. इथून पाण्याची बॉटल आहे ना, पाणी जरा घ्या, गरमीमुळे फार तोंड सुकतं आहे. मी तुम्हाला सांगतो साधारण 250-300च्या पेक्षासुद्धा जास्त असे स्टॉल्स आहेत. त्यामुळे आता इथून पुढे मी तुम्हाला प्रत्येक स्टॉल्सचं, मला ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आवडतील त्याच्यातलं काही गायडन्स देता येईल तो तुम्हाला मी नक्की देईन. ओके, सो आपण इथून सुरू करूया. महालक्ष्मी सरस ते सातारा जिल्हा आहे. मला वाटतं रांगेत सुरू करूया, इथूनच सुरुवात करूया.
बरोबर डाव्या साईडने आम्ही यामधून बनवलेले आहे आणि ऑर्गॅनिक आहे. चाकोल्या घेतल्या तर बेस्ट आहे. म्हणजे कसं छोटी छोटी आपण इझिली छान जशी गौरी लावतो अशी तसं पण लावू शकतो. हा छान आहे. काय हो सर्व मटेरियल सेम आहे. फक्त शेप बदललेले आहे. 130ला पॅकेट आहे. 100ला वाटणी. इथे यांनी हँडमेड अशा धूपबत्त्या ठेवल्या आहेत. चांगलं ह्या उद्योजकांची माहिती आहे. नॉर्मली तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतात, पण याच्यावर तुम्हाला नंबर नोट करून घेता येईल. बघा, हे बाहेरून आलेले उद्योजक आहेत. शोभेच्या वस्तू, त्याच्यानंतर डोर्स, या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. कुठला बचत गट आहे तुमचा? आमचं रुक्मिणी स्वयंसहायता मला बचत गट अमरावती जिल्हा. किती वर्ष झालं हे करताय? आम्हाला तरी आता 5 वर्ष होतात. आम्ही महालक्ष्मी सरस किती वर्ष करताय? हे आमचं पहिलं वर्ष आहे. पहिलं वर्ष. मग एक्झिबिशनचा अशा याचा तुम्हाला रिस्पॉन्स काय? खूप छान. कारण 3 वर्ष झाले आम्ही 3 ते 4 मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. मी बाकीच्या कंटेंटसारखं नाही आहे. मी गेली 25 वर्ष बचत गटांचं काम करतो. बचत गटांचे हे सगळे एक्झिबिशन्स असतात, पण मुळात त्यांना त्याच्यातनं फायदा मिळतो का, नाही मिळत, हा बेसिक प्रश्न. म्हणजे बाकीच्यासारखं फक्त चांगलं तुम्हाला प्रॅक्टिकल काय स्वतःला अनुभव वाटला की तुम्ही अमरावतीवरून एवढे आलात? प्रॅक्टिकलचं कोणी अमरावतीतून एक्झॅक्टली. हां, नाही उद्योजक असतात एवढे लांबचे, पण ह्यांचं ॲडव्हर्टायझिंग आणि याचा फायदा झाला. येत आहे ते कस्टमर भरपूर चांगलं आहे. तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टला रिस्पॉन्स आहे? खूप छान. आणि हे किती वर्ष आधीपासून करताय तुम्ही? तुम्ही दोघेही एकत्रच? माझी आई आहे. अच्छा, आहे. व्हेरी मी गटाची सचिव आहे आणि मी सदस्य आहे. पण मला एक विचारायचं की अमरावतीमध्ये अशा प्रॉडक्ट्सना कस्टमर असतो प्रॉपर? हो, कारण म्हणजे 3 वर्ष झाले आमचे स्टॉल तिथे लागतात आणि खूप छान रिस्पॉन्स आहे. आणि अमरावती व्यतिरिक्त कुठे कुठे तुम्ही केलं? सध्या तरी नाही गेले, कारण मी पण एक इंस्टाग्रामवरून सेलिंग करणारी आहे. ओके. एक युट्यूबर आहे. मग याच्यावर तुम्हाला इन्स्टावर काही त्याचा रिस्पॉन्स असा असतो खूप प्रॉपर? छान, कारण डेली माझे पार्सल जातात. मंडळी, हे सगळ्या गोष्टी आहेत ना हाताने बनवलेल्या आहेत. हल्ली याचा एक चांगला ट्रेंड आहे. घरातल्या तुमच्या मुलांनासुद्धा महिन्यांची ओळख करून देण्यासाठी आणि त्या महिन्याप्रमाणे तुमचे सण काही येतात याची ओळख करून देण्यासाठी, आणि त्याच्यातनं आपली संस्कृती जपली जाते. हा जो प्रकार आहे ना, सध्या याला फार एका नॉर्मल दृष्टीतून बघितलं जात आहे. पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की येत्या 10 वर्षामध्ये हे सोन्याहून जास्त महाग असणार आहे. कारण का या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. गोवऱ्या, शेणखंड आणि हे रांगोळीपट्टी की स्टोअरवर लावायचं? रांगोळीपट्टी. हे अशा तुम्हाला पट्ट्या मिळतात आहे, याच्यावर तुम्ही रांगोळी टाकू शकता. हे काय रांगोळी वेल आहे आणि ठेवून आपण पूर्णपणे असं हे सगळे डेकोरेटिव्ह प्रोडक्ट्स आहेत. गंमत म्हणजे लक्षात घ्या, हे सगळे शहरातून आलेले नाही आहेत, अमरावतीसारख्या एका जिल्ह्यातून आले आहेत आणि यांना तिथे एक चांगला रिस्पॉन्स आहे. सो या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नक्कीच. धन्यवाद. हा एक सेकंड स्टॉल आहे. अगेन या पद्धतीचे डेकोरेशन्स, त्या पद्धतीचं काही कॉमन गोष्टी आहेत. या कॅन्डल्स आहेत तुमच्या बड्डे बिड्डेसाठी गिफ्ट करण्यासाठी. प्रयत्न चांगला आहे, एक उद्योजकांचा प्रयत्न चांगला आहे. गंमत म्हणजे बघा की या सगळ्याचे जे काही थॉट्स आहेत, म्हणजे हे जे सगळे असे डेकोरेटिव्ह विचार आहेत, हे ग्रामीण भागातले. तुमचा कुठला बचत गट? अहिल्यानगर. व्हेरी गुड. किती वर्ष झाली हे करताय? 2 वर्ष झाली. आणि महालक्ष्मी सरस पहिल्यांदा. कसा वाटला रिस्पॉन्स इकडचा? म्हणजे यांची ॲडव्हर्टायझिंग, यांचं सगळं नियोजन चांगलं आहे. तुम्हाला तिकडच्या म्हणजे अहिल्यानगरच्या बचत गटांच्या संस्थेकडनं मग या संदर्भातलं सगळं हे असतं? बरोबर. आता आजचा 3रा दिवस आहे ना, का दुसरा? 4था दिवस आहे. मग तुम्हाला तसा रिस्पॉन्स आहे की परत मागवावं लागलं आहे सामान? व्हेरी गुड, व्हेरी गुड. थोडंसं ह्या सगळ्या गोष्टी डेकोरेशनच्या
ग्रामीण भागातनं जास्त पुढाकार येतो याचं एक आश्चर्य मानलं पाहिजे की लोक या पद्धतीची कला ग्रामीण भागात जास्त तीव्रतेने जोपासत आहेत आणि करतायत. हे एक सुंदरच कन्सेप्ट आहे. मुलांना तुमच्या महिन्याप्रमाणे सणवार आणखीन महिन्यांची आठवण करून देणारं, महिन्यांची नावं ओळखीला करून देणारं, घरातल्या सुशोभीकरणासाठी हे खूप चांगलं काम करत आहे. तीनशे स्टॉल आहेत, 300. सो आपण हळूहळू या सगळ्या गोष्टी करूयात. हा एक प्रकार नवीन आहे. गुड. हे हल्ली फेसबुक आणि इंस्टाग्राम याच्यावर असल्याकारणाने या सगळ्या गोष्टींचे ट्रेंड फार इमिटेशन ज्वेलरी प्लस याने डेकोरेशन या पद्धतीचं गणित ठेवलेलं आहे. कुठला बचत गट? कुठे? हे अहिल्यानगर, सातारा. हे तुम्ही किती वर्षापासून करताय? हे पहिल्यांदा आला. व्हेरी गुड. कसा आहे रिस्पॉन्स इकडचा? तुम्हाला या सगळ्या गोष्टींना प्रॉडक्टला इकडे कस्टमर्स अवेलेबल्स आहेत. बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठे विकता? म्हणजे इन्स्टा किंवा अशा त्याच्यानं काही? म्हणजे सोशल मीडिया याला खूप महत्त्वाचा ठरला आहे. हे जे महत्त्वाचं तुम्हाला मी सांगितलं, आपण एका लाईनशीर आहोत. हा मुक्ताई बचत गट आहे. इकडे खणांचे ड्रेस म्हणजे जे खण ब्लाऊज असतात याचे लहान मुलांचे ड्रेसेस आणखीन ह्या वस्तू बनवलेल्या आहेत.